लाडकी बहीण योजना आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा इथे आपण समजून घेणार आहोत। आणि तो मुद्दा म्हणजे काय की जर तुम्हाला आतापर्यंत एप्रिलपर्यंत हप्ता आला असेल, खास करून आताचं जे वितरण झालं, तर या महिन्यामध्ये जर तुम्हाला 22वा किंवा 21वा हप्ता जर आला असेल तर तुम्हाला पुढील 2027 पर्यंत तरी किमान सांगावलं मी 2027च्या जून महिन्यापर्यंत, कारण KYC ही दरवर्षी जूनमध्ये केली जाणार आहे। आता जे काही म्हणजे ज्या लाभार्थ्यांना KYC करायची संधीच मिळाली नाही त्यांना मधल्या वेळेस मिळू शकते, परंतु ज्यांनी KYC केली त्यांना हप्ता पण मिळाला, म्हणजे आत्ताचा मार्च एप्रिलचा, तर त्यांना मी सांगतो आहे की अशा लाभार्थ्यांनी विनाकारण कोणत्याही पद्धतीने फॉर्ममध्ये अत्यावश्यक नसताना खाडखोड करू नका। कोणत्याही प्रकारची जर गरज नसेल तर या बँकेतून त्या बँकेमध्ये खातं नेऊ नका। विनाकारण लाभ तुमचा स्वतःच हाताने घालू नका, बंद करू नका। आता ही जी व्हिडिओच्याद्वारे जी माहिती द्यायला आहे, अशीच माहिती मी किमान 1-1.5 वर्षापूर्वी दिली होती की ITRची जर गरज असेल तरच भरा, अन्यथा काही गरज नाही, प्रत्येक कुटुंबालाच भरावा असं नाही। तरी देखील प्रचंड लाभार्थ्यांनी ITR भरला आणि त्यांना फायनली जाऊन जे आहे त्यांचा लाभ जो आहे यावेळेस बंद झालेला आहे, हे आपण पाहिलं आहे। त्याची अपडेट पण आपल्या चॅनलवर वेळोवेळी देत आहोत आपण, पण तरी देखील ITRची अट काढायला पाहिजे। त्या संदर्भात बघूयात काय पुढे आता अपडेट येते। तर पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आला असेल तर जून 2027 पर्यंत तुम्हाला चिंता करायची गरज पडणार नाही, कारण की आता परत दोनदा पडताळणी झालेली बघा, एकदा जूनमध्ये आणि आता KYCच्या नंतर, म्हणजे KYCच्या नंतर तब्बल 2 महिने तुम्हाला माहिती वितरण थांबलं होतं। आणि त्यामुळेच सांगतोय की आता ही जी काही म्हणजे हप्त्याचं वितरण झालेलं आहे आता हे सध्याचं मार्च एप्रिलचं, तर हे वितरण KYC पडताळणीच्या नंतर झालेलं आहे। त्यामुळे किमान KYC परत जोपर्यंत होत नाही, म्हणजे जूनपर्यंत, 2027 जून म्हणतोय मी, येणारा जून नाही, 2027 जूनपर्यंत, म्हणजे कुणासाठी जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांनी योग्य KYC केली त्यांना, ज्यांनी KYC केलीच नाही त्यांना कदाचित मध्येच संधी मिळू शकते, पण तुम्हाला परत KYC करायची गरज नाही। ज्यांनी केलीच नाही त्यांना करायची आहे, पण तोपर्यंत तरी तुम्हाला किमान पुढील 1 वर्ष तरी काळजी करायची गरज नाही असं मला तरी वाटतं आहे। त्याचं कारण सांगतोय मी तुम्हाला, कारण की आता पडताळणी करण्यासारखं सरकारकडे काहीच नाही, म्हणजे आता तुमचा लाभ बंद करण्याचं कारण ज्याला आपण म्हणतो ते कारणच नाही आता। कारण कधी निघेल, जेव्हा ते चेक करतील, आणि चेक कधी करतील, काहीतरी एखादी बाबीची त्यांनी जर तक्रार असेल तरच। आता त्यांच्याकडे KYC तुमची जी काही पडताळणी आहे ती पण तपासली आहे, रेशन कार्ड पण तपासलं आहे त्यांनी, त्यानंतर ज्या काही छोट्या मोठ्या ITR पण तपासला आहे, 4 चाकी पण तपासली आहे, घरामधील शासकीय नोकर आहे का ते पण तपासलं आहे। तर त्याच्यामुळे आता तपासणी योग्य बाब जी आहे बघा, व्यवस्थित समजून घ्या, तपासणी योग्य बाब राहिलीच नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की तुम्ही विनाकारण जे आहे आता तुमच्या लाभामध्ये काही तुमच्या हातून जे आहे बदल करू नका। जर अत्यावश्यक नसेल, जर समजा तुम्हाला वाटलंच काही तर कमेंट्समध्ये विचारत जा। पण हा व्हिडिओ एक रिमाइंडर आहे की तुम्ही पुढील 1 वर्ष जे आहे तुमचा लाभ जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर तुम्ही आता त्याच्यामध्ये अत्यावश्यक जर नसेल तर काहीही बदल करू नका। ज्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारच्या शक्यतो बघा, ज्या असं नाही की 100% सांगवलं मी, पण 99% त्यांना अडथळा येणार नाही, म्हणजे त्यांना जून 2027 पर्यंत KYC करायची गरज पडणार नाही। त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचं काहीच माहिती चेक करता येणार नाही, कारण माहिती चेक करण्याची पद्धत पूर्णपणे जवळपास थांबलेली आहे। त्यामुळे ही खूप चांगली बाब आहे। ज्या लाडक्या बहिणींना लाभ आला त्या खूप लकी ठरणार, कारण त्यांना येणाऱ्या 2027च्या जूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण येण्याची शक्यता ही जवळपास नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।